नमस्कार दिव्यांग बांधवांनो, दिव्यांग बांधवांसाठी एक नवीन जी आर आलेला आहे, जे आपण हयातीचे प्रमाणपत्र सादर करायचं आहे त्याच्याबद्दल नवीन जी आर आहे। दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा। ज्यांचे मानधन बंद झालेत, जे संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन बंद झाले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे। दिनांक 7 मे 2026 रोजी शासनाचा नवीन जी आर आलेला आहे। याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲप याद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हा जी आर आहे। या जी आर मध्ये असं सांगितलेलं आहे, राज्यात विशेष सहाय्य योजनांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येतात। सदरहू योजनांमध्ये वृद्ध, विधवा, निराधार पुरुष, महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त, तसेच 18 वर्षाखालील अनाथ मुले इत्यादी प्रवर्गांचा समावेश होतो। सदरहू योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 इतके मानधन दिले जाते। आता याच्याद्वारे काय करायचं आहे, डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात बँकेत जमा करण्यात येत होते। आतापर्यंत जे शासनाचे आपल्याला पैसे मिळत होते ते आपल्या खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येत होते। आता काय होतं, अगोदर त्यांचं विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते। आता बऱ्याच लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र सादर न झाल्यामुळे त्यांचे मानधन बंद झालेले आहे। तर ते ज्यांचे हयात प्रमाणपत्र पुन्हा करायचे आहेत व त्यांचे लाभार्थ्यांचे मानधन पुन्हा चालू करायचे आहेत, याच्यासाठी केंद्र शासनाचे एक ॲप होते बेनिफिशरी सत्यापन ॲप, ते आता आपल्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा लागू केलेलं आहे व त्याच्यामध्ये आपण सत्यापन करून घ्यायचं आहे, म्हणजे लाईफ सर्टिफिकेट काढायचं आहे आणि जे आपले मानधन बंद पडलेले आहे ते याच्यानंतर पुन्हा चालू होईल। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, जी आपल्या दिव्यांग बांधवांना संजय गांधी योजना चालू होती ती योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी बँक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने आपण हयाती दाखला जमा करत होतो, तो आता ऑफलाईन न करता आपल्याला बेनिफिशरी सत्यापन ॲप या ॲपवर करणे आवश्यक आहे। याच्यासाठी आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये किंवा नातेवाईकांमार्फत किंवा ग्राम पातळीवर आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र जे आहेत तिथे पण आपण हयाती दाखला करू शकतो आणि त्याबाबतचे किमान शुल्क हे 50 रुपये आपल्याला देणे, सेतू केंद्रावर जर केले तर आपल्याला 50 रुपये सेवा शुल्क द्यायचे आहे आणि आपण मोबाईलमध्ये केले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही। आता याच्यामध्ये कसं ॲप डाउनलोड करायचं याचा मी आपल्याला स्क्रीनशॉट सर्वांना पाठवत आहे, तरी सर्वांनी हा स्क्रीनशॉट पाहून आपण स्वतःही ॲप डाउनलोड करायचे किंवा आपल्या गावातील सेवा केंद्रात सेतू केंद्रावर जाऊन CSC सेंटरवर जाऊन आपण हे ॲपवर आपण डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला कुठे जमा करायची गरज नाही आहे। हे आपण एकदा मोबाईलवर केल्यावर हे ऑटोमॅटिक आपल्या तहसीलमध्ये किंवा आपल्या याचे पोर्टलवर हे अपडेट होते आणि आपले जे बंद पडलेले मानधन आहे हे पुन्हा चालू होते। तर कोणाला काही अडचण आल्यास नक्की कमेंट करून नक्की सांगावे। धन्यवाद दिव्यांग बांधवांनो।